आता हे जे क्लिप आहे ती प्ले केलेली आहे. धन्यवाद. तरी हे सगळं प्रकरण एकंदरीतच किती गंभीर वाटतंय, कारण ही ऑडिओ क्लिप जो आहे तो आता नवा आणि एक पुरावा आणि याचे साठे सगळ्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचतात. मोठे मासे सुद्धा सरकारने शोधायला हवे असं वाटतं. नाही, नक्कीच. जसं आपण म्हणतोय की निलेश चव्हाणला पकडलं का, तर तो बाळ घेऊन गेला. ते या कुटुंबाला ही जी ताकद मिळाली, जी लढण्याची, म्हणजे या सगळ्यांचा छळ करण्याची ताकद का मिळाली, कारण त्यांच्या मागे एका मोठ्या मेहुण्याचं नाव होतं, जे नाव जलिंदर सुपेकर यांचं होतं. आणि जर काल ते म्हणाले की माझा त्याच्याशी संबंध नाही, माझे ते दूरचे नातलग आहेत, तर दूरचे नातलग असते तर रोज त्यांचं नाव घरात घेतलं गेलं नसतं. त्यांनी जी मदत केली, जसं मी म्हटलं की हे हगवणे कुटुंब मागे जेव्हा मयुरीला मारहाण झाली तेव्हा सुद्धा हे फरार होते. फरार असताना करिश्मानी येऊन FIR करून पुन्हा ती फरार होती. या मागे हे सगळं जे होतं, पोलिसांची जी मदत होती ती कोणामुळे होती, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. आत्ताच्या घटनेला 6-7 दिवस हे जे कुटुंबातले 2 व्यक्ती फरार होते ते कोणाच्या संपर्कात होते, कोणी त्यांना फरार व्हायला सांगितलं, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि जसं मी म्हटलं, या सुपेकरांविरुद्ध 1, 2, 3, 4 गोष्टी पेंडिंग असताना आत्ताची ही ऑडिओ क्लिप ही जी बाहेर दाखवतीये की माझं नाव वगळून तुम्ही अमिताभ गुप्ता आणि ADG प्रशांत बुर्डे यांचं नाव घाला म्हणणारे जे अधिकारी आहेत, अशा मॅन्युप्युलेटिव्ह अधिकाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई झाली पाहिजे असं मी गृह मंत्रालयाला विनंती करते. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक ट्विस्ट आलाय, म्हणजे पोलीस रिमांड कॉपी हत्येचा संशय बळावला आणि त्याच्यामध्ये तिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याचं किंवा हत्या केल्याचा एक संशय आलेला आहे. बिलकुल. पहिल्या दिवशीपासून मला वैष्णवीचे वडील तेच म्हणतायत की ही आत्महत्या नाहीये, हिचा घात झालाय. प्रत्येक वेळेस त्यांचं तेच म्हणणं होतं. आणि माझ्याकडे जे आलेले फोटोग्राफ्स होते आणि जी पोलिसांची जी पहिले होते फाइंडिंग्स आणि मेडिकल रिपोर्टचे ते सगळे जे आले होते, त्याच्यापैकी एका फोटोमध्ये 3 भोकं होती तिच्या शरीरावर. ती देखील मी ट्विट केली होती आणि संशय व्यक्त केला होता की ही आत्महत्या नाही, कदाचित घात झालाय. आणि तेच आता रिमांड कॉपीमध्ये स्पष्टपणे आलेले. शशांक हगवणे, सुनील हगवणे, निलेश चव्हाण तिघांकडे सुद्धा बंदुकीचा परवाना होता. त्यामुळे या तिघांना नेमका हा बंदुकीचा परवाना कसा काय दिला, कारण का बीड नंतर पुण्यात अशा पद्धतीने ही परवानगी. मी आताच जसं म्हटलं की या तिघांनाही परवाने माझ्या माहितीप्रमाणे आणि अतिशय चांगल्या सोर्सेसमधनं मला माहिती मिळाली की फक्त निलेश चव्हाणलाच सुपेकरांनी नाही, तर शशांक आणि सुशीलला बंदुकीचा परवाना हा सुपेकरांनी दिला होता. आणि ही माहिती आता मी CP ऑफिसमधनं सकाळीच मागवली आहे. आत्ता ती मला मिळाली की ती पण मी माध्यमांकडे देईन. पण याचा अर्थ, कारण गन लावली, दहशत निर्माण केली की लोक घाबरतात आणि म्हणूनच अवास्तव गन्स कोणालाही देण्यात येऊ नये. पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी, ती सुपेकरांनी त्यांना दिली. म्हणजे यांचा रोल आता हे दोघं तरी आपण समजू शकतो की बाचे होते, पण निलेश चव्हाण जो त्या घरातला जवळचा होता त्याला पण जर लायसन्स दिलं असेल तर आपण काय अँगलनी म्हणू शकतो की सुपेकर या कुटुंबाच्या जवळचे नव्हते. त्यामुळे ते जे बोलतायत आणि जे सत्य आहे ते फार फार वेगळं आहे असं मला मांडायचंय. सुपेकरांच्या बाबतीत तुम्ही एव्हिडन्स असं म्हणतात की CM ना दिलेलं आहे किंवा CMO ऑफिसला दिलेलं आहे, गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस, तुमच्या याच्या बाबतीत काही बोलणं झाली किंवा एव्हिडन्सच्या बाबतीत त्यांच्याकडनं काही रिप्लाय? मला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर आलंय की मी ताबडतोब याची इन्क्वायरी करतो. तर आत्ताच्या घटनेला माझ्याकडे आलेली माहिती मी आधी 24 तास आधी त्यांच्याकडे दिली आणि मगच मी याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलं. म्हणजे त्यांच्याकडनं इन्क्वायरीचं कन्फर्मेशन आल्यानंतर, कारण ही गोष्ट लोकांपुढे सुद्धा जाणं गरजेचं आहे की जे जलिंदर सुपेकर म्हणतायत की हगवणे कुटुंब माझ्या लांबचं दूरचे संबंध होते, दूरचे नव्हते, कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते आणि पदोपदी यांचाच दाग दाखवून त्या दोन्ही सुनांचा छळ झाला आणि म्हणूनच आज वैष्णवी आपल्यामध्ये नाहीये. काही प्रकरण हाय प्रोफाईल आहे, त्यामुळे यामध्ये राजकीय दबाव सुद्धा वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची निष्पक्षपाती चौकशी व्हावी यासाठी काही मागणी करणार. मी आत्ताच्या घटनेला जे येत आहे, जसं येत आहे ते तसं आपण मांडत जातोय. पण आपल्याला आधी माहिती आहे की राष्ट्रवादीकडनं पण आलं होतं की आमचा आणि याचा काही संबंध नाही, तो आमचा कुठलाही पदाधिकारी नाही. मग कळतंय की ते पदाधिकारी म्हणजे तुळशीचे
मुळशीचे ते तालुका अध्यक्ष होते. आणि या एवढंच नाही तर त्या करिश्मा हगवणेच्या इनॉग्रेशन पासून, म्हणजे खरं तर इनॉग्रेशनला जाणं त्यांच्या शोरूमच्या, हे चांगले संबंध असल्याशिवाय होत नाही. कार्यकर्त्यांच्या लग्नात जाणं गोष्ट वेगळी, आणि अशा इनॉग्रेशनला सुद्धा सुनेत्रा पवार होत्या. फोटो तर अनेक होते, फोटो असतात, मी ते समजू शकते, पण सुप्रिया सुळे आणि शरद पवारांबरोबर फोटो सुद्धा त्यांचे होते. मला आता अशी खात्री पटली आहे की राजकीय पण त्यांच्याकडे पाठबळ होतं आणि पोलिसांचं पण होतं. म्हणूनच या कुटुंबाची इतकी हिंमत झाली की ते इतका छळ त्यांच्या सुनांचा करू शकले. पण जर राजकीय पाठबळ असेल तर मग काय नेमकं व्हायला पाहिजे? कारण स्पष्टपणे फोटो दिसत आहेत नेते त्यांच्यासोबत. नाही, नक्कीच. इनफॅक्ट अजित पवारांनी जेव्हा तो प्रश्न विचारला होता की ही गाडी त्यांनी मागितली का तुम्ही दिलीत,